महाराष्ट्राची खबरबातच्या सुरुवातीला देशातील राजकारणामध्ये खळबळ उडवून देणारी बातमी। राहुल गांधींची खासदारकी रद्द करण्यात आलेली आहे। 2019च्या लोकसभा प्रचार निवडणुकीमध्ये प्रचार करताना त्यांनी मोदी आडनावावर टीका केली होती आणि ही टीका राहुल गांधींना आता चांगलीच भोवल्याचं दिसतंय। राहुल गांधींची खासदारकी रद्द झाल्यानंतर राज्याच्या विधानसभेत एकच खळबळ माजली। राज्यातल्या काँग्रेस नेत्यांनी विधान भवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन करत भाजपवर टीका केली, तर दुसरीकडे नागपुरात भाजपने काँग्रेसच्या विरोधात आंदोलन करत राहुल गांधींच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली। तर राहुल गांधी यांचं लोकसभा सदस्यत्व रद्द करण्यात आलेलं आहे आणि त्यानुसार पुढील 6 वर्ष निवडणूक लढण्यास बंदी आहे। त्यामुळे राहुल गांधींना आता 6 वर्ष निवडणूक लढण्यास बंदी घातली जाणार का, याकडे सर्वांचंच लक्ष लागलंय। राहुल गांधींनी आता या सगळ्या कारवाईच्या प्रकारानंतर एक ट्विट केलेलं आहे। आपल्या ट्विटमध्ये राहुल गांधी नेमकं काय म्हणतायत ते आपण पाहूया। मी देशाच्या आवाजासाठी लढतोय आणि त्यामुळे कोणतीही किंमत मोजायला तयार असल्याचं राहुल गांधींनी ट्विट करत म्हटलंय। देश की आवाज के लिए लड़ रहा हूं, कीमत चुकाने को तैयार हूं, अशा आशयाचं हे ट्विट राहुल गांधींचं। 5:27 राहुल गांधींनी हे ट्विट केलेलं आहे। या सगळ्या कारवाईनंतर राहुल गांधींची पहिली प्रतिक्रिया नेमकी काय असेल याचीच उत्सुकता होती आणि ही प्रतिक्रिया राहुल गांधींची ट्विटच्या माध्यमातून समोर येते। हे संविधानामध्ये बसत नाही, हे लोकशाहीमध्ये बसत नाही। वास्तविक प्रत्येकाला आपलं आपलं म्हणणं मांडण्याचा अधिकार हा असला पाहिजे। तो कायद्याने, घटनेने, संविधानाने त्यांना दिलेला आहे आणि असं असताना आज ज्या प्रकारचा निर्णय पार्लमेंटने घेतलेला आहे, लोकसभेने घेतलेला आहे, तो निर्णय अतिशय आपल्या लोकशाहीला धक्का देणार आहे। त्याचा आम्ही तीव्र शब्दामध्ये निषेध करतो, धिक्कार करतो। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे अश्रू ढाळत असतील। हा संविधानाचा खून करण्यात आलाय। गेल्या काही महिन्यापासून जेव्हापासून भारत जोडो यात्रा सुरू झाली तेव्हापासून ज्येष्ठ नेते राहुल गांधी यांना मिळणारी लोकप्रियता, यांना मिळणारा प्रतिसाद हा भाजपला कुठेतरी घाबरवत होता। सरकार घाबरलेलं होतं। वेगवेगळ्या कारणासाठी ते संधी शोधत होते राहुल गांधींना चा गळा घोटण्याची। ती त्यांना संधी प्राप्त झाली आणि ती प्राप्त होताच असंविधानिक असं काम करून त्यांनी राहुल गांधींची खासदारकी रद्द केली। अत्यंत धिक्कार करावा, निषेध करावा, खवळून उठावं देशानं, अशा प्रकारचा हा निर्णय आहे। शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आत्ताच या निर्णयाचा निषेध केलेला आहे। चोराला चोर म्हणणं हा या देशात गुन्हा ठरतोय। देश लुटणारे सगळे मोकळे आहेत आणि राहुल गांधी यांना शिक्षा ठोठावण्यात आली। एका मोठ्या लढाईची सुरुवात आहे। देशातल्या सगळ्यात मोठ्या विरोधी पक्षाच्या नेत्याला असं तडकाफडकी त्याची खासदारकी रद्द करण्याचा प्रसंग भारतीय लोकशाहीच्या दृष्टीने अत्यंत दुर्दैवी आहे। या देशामध्ये विरोधकांना चिरडण्याची जी शक्य असेल त्या मार्गाने चिरडण्याची पद्धत आता सध्या सुरू झालेली आहे। या देशात लोकशाहीच्या विरोधात सातत्याने सत्तेत बसणारी लोक काम करतायत। या देशात व्यक्ती स्वातंत्र्यावर फार मोठा असा गळा दाबण्याचं काम व्यक्ती स्वातंत्र्याचा देशात चालू आहे। काँग्रेस पक्षाला मोठा धक्का बसलाय। लोकसभा सचिवालयानं काँग्रेस नेते राहुल गांधींची खासदारकी रद्द केली आहे। गुरुवारी सुरत कोर्टानं राहुल गांधींना 2 वर्षांची शिक्षा सुनावल्यानंतर लोकसभा सचिवालयानं ही कारवाई केली आहे आणि त्यामुळे केंद्रातलं राजकारण ढवळून निघालंय। राहुल गांधींची खासदारकी रद्द, लोकसभा अध्यक्षांचा फैसला, काँग्रेस पक्षाला जबर धक्का। बदनामीच्या खटल्यात सुरत कोर्टानं 2 वर्षांची शिक्षा सुनावल्यानंतर 24 तासातच काँग्रेस नेते राहुल गांधींना दुसरा धक्का बसलाय। त्यांचं लोकसभेतील सदस्यत्व रद्द करण्यात आले।
लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी ही कारवाई केली. राहुल गांधींची खासदारकी रद्द झाल्यामुळे काँग्रेस चांगलीच झाल्याचं पाहायला मिळालं. राहुल जी को डिस्क्वालीफाई करने के लिए सारे प्रयास किए हैं और सच बोलने वालों को लोकतंत्र के उसूलों के अनुसार और संविधान के तहत और उसकी रक्षा के लिए और जनता के हकूक के लिए लड़ने वालों का मुंह बंद करने के लिए उनको सदन से बाहर डाला गया है. 2019च्या लोकसभा निवडणूक प्रचारादरम्यान राहुल गांधींनी मोदी अडवाणींवरून कथित आक्षेपार्ह टिप्पणी केली होती. नीरव मोदी, ललित मोदी आणि नरेंद्र मोदींचं आडनाव एकसारखं कसं असं वक्तव्य त्यांनी केलं होतं. या प्रकरणी राहुल गांधींविरोधात सुरतमध्ये बदनामीचा खटला दाखल करण्यात आला होता. गुरुवारी कोर्टानं राहुल गांधींना दोषी ठरवून शिक्षा ठोठावली. तसंच त्यांना वरच्या कोर्टात दाद मागता यावी म्हणून कोर्टानं शिक्षेला 30 दिवसांसाठी स्थगिती दिली. या प्रकरणी राहुल गांधींना जामीनही मंजूर करण्यात आला. कोर्टाच्या निकालानंतर लोकसभा सचिवालयानं राहुल गांधींचं लोकसभा सदस्यत्व रद्द केलं. सूझे बूझे तरीके से इस सरकार ने हर गणतांत्रिक संस्था को खत्म करने का प्रयत्न किया है. सबसे बड़ी संस्था उनके मायने में जो उनके लिए बाधा है वो है स्वतंत्र निष्पक्ष निडर बोलना. जहां मुंह खोले झूठे बेमानी केसेस दायर करिए, डराइए, धमकाइए और हम आश्वस्त हैं कानूनी प्रक्रिया में कि हम जीतेंगे. स्टे ऑफ कन्विक्शन हमें मिलेगा. शर्मनाक है, दुर्भाग्यपूर्ण है और मैं समझता हूं संसदीय लोकतंत्र के इतिहास में इससे बड़ा काला धब्बा कुछ है. जिस तीव्रता से ये निर्णय लिया गया, जिसके पीछे आधारहीन तथ्य और तर्क रहे. राहुल गांधींची खासदारकी रद्द झाल्यानंतर राजधानी दिल्लीतील राजकीय वातावरण ढवळून निघालं. भाजपकडून राहुल गांधींना जाणीवपूर्वक टार्गेट केलं जात असल्याचा आरोप काँग्रेसकडून करण्यात आला. तर भाजपनं काँग्रेसचे आरोप फेटाळून लावले. वरिष्ठ लॉयर कपिल सिब्बल जी ने कल ही कहा था, जजमेंट के साथ साथ सदस्यता जाना तय है. ये बहाना दिखाया जाता कि 30 दिन की समय था. ऐसा नहीं था. कानून कहती है सदस्यता आरोप सिद्ध होने के साथ साथ दंड विधान होने के साथ साथ चली जाएगी. राहुल गांधींवरून आता काँग्रेस आणि भाजप आमने सामने आले. त्यामुळे आगामी काळात यावरून राजकीय संघर्ष पेटण्याची शक्यता वर्तवली जाते. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. तर दुसरीकडे काँग्रेसचे नेते आशिष देशमुखांनी काँग्रेसला घरचा आहेर दिलाय. राहुल गांधींनी संपूर्ण देशातल्या ओबीसी समाजाची माफी मागावी. येत्या निवडणुकीत काँग्रेसला त्रास होण्यापासून वाचवण्यासाठी आणि ओबीसी व्होट बँकेला भाजपकडे जाण्यापासून रोखण्यासाठी राहुल गांधींनी माफी मागावी असं एक मोठं वक्तव्य आशिष देशमुख यांनी केलंय. राहुल गांधी यांच्यावरच्या कारवाईनंतर देशमुख यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. देश के ओबीसी वर्ग में नाराजी है, उनके भावनाओं को ठेस अगर पहुंची है तो मुझे राहुल जी से यही विनती करना है कि आपने बड़े दिल से माफी मांगनी चाहिए. खासदार उदयनराजे भोसले आणि आमदार शिवेंद्रराजे भोसले यांच्यामध्ये पुन्हा एकदा आरोप प्रत्यारोपांचं युद्ध रंगलंय. अलीकडेच शिवेंद्रराजे यांनी उदयनराजेंवर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. त्याला आता उदयनराजेंनी प्रत्युत्तर दिलंय. तसंच उदयनराजेंनी शिवेंद्रराजेंवरच भ्रष्टाचाराचे आरोप केलेत. उदयनराजे भोसले म्हणालेत की जर लोकांनी सांगितलं की उदयनराजेंनी पैसे खाल्लेत तर मी मिशा काढून टाकीन. तर खासदार उदयनराजेंना आमदार शिवेंद्रराजेंनी देखील प्रत्युत्तर दिलंय. आम्ही उदयनराजेंच्या भ्रष्टाचाराचे पुरावे दिलेत, लवकरच कारवाई होईल असं शिवेंद्रराजेंनी म्हटलंय. उदयनराजेंना माझं चॅलेंज आहे, त्यांनी दाढी मिशी भुवया काढाव्यातच असंही शिवेंद्रराजे यांनी म्हटलंय. या लोकांसमोर, त्या लोकांच्या समोर गांधी मैदान घ्या, तुमचं ग्राउंड तुम्ही समजून करा. नाही इथं घ्यायचे, कुठं तुम्ही म्हणाल तिथे द्या लोकांमध्ये माईक आणि सांगू द्या की उदयनराजे पैसे खाल्ले. तर तसं कोणी जर बोललं तर तेव्हा शपथ सांगतो मिशा काय भुया काढून टाकेन, तर तोंड दाखवणार नाही. आज ह्या ठिकाणी फक्त सातारा जेवढ्यासाठी आहे
लोकांची सेवा करण्यासाठी. आपण त्यांनी मागं पण असं सांगितलं होतं की जे आमचे नगरसेवक आहेत जुने अशोक मोने ते जर निवडून आले तर मिशा काढीन भुया काढीन असं दरवेळेला ते सांगतात. त्यामुळे ते मला वाटते आरशासमोर उभं राहिल्यावर त्यांच्या भुया आणि मिशा सापडतात का नाही त्यांना माहीत नाही. एखाद्या वेळेस तसं असेल का आता माहीत नाही. सिंधुदुर्गातील ठाकरे गटातले आमदार वैभव नाईक यांच्या शिवसेना प्रवेशाच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाल्यात. निलेश राणेंनी नाईकांबाबत एक वक्तव्य करून या चर्चेला आणखी हवा दिली आहे. वैभव नाईकांनी मात्र या सगळ्या चर्चांचा इन्कार केलाय. झुकेगा नाही असा पुष्पा स्टाईल आवाजही दिलाय. दबाव आणला तरी वैभव नाईक झुकेगा नाही. शिवसेना प्रवेशाच्या चर्चांचा नाईकांकडून इन्कार. निलेश राणेंचा दावा वैभव नाईकांनी फेटाळला. कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांच्या शिवसेना प्रवेशाच्या चर्चा कोकणामध्ये सुरू झाल्या. माजी खासदार निलेश राणेंनी तर शिवसेना प्रवेशासंदर्भात वैभव नाईक आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट झाल्याचाही दावा केलाय. सातत्याने काहीतरी स्टेटमेंट देणं की मी पक्ष सोडणार नाही वगैरे. अरे बाबा, किती वेळा तू शिंदे साहेबांकडे जाऊन काय काय बोललायस, किती कामं करून घेतलीस, कधी कधी कुठे कुठे कसा कसा भेटलायस हे अनेकांना माहिती आहे. वेगळं सांगायची गरज नाही. आणि कोणाकोणाला काय काय बोललायस हेही सगळ्यांना माहिती आहे. म्हणून निष्ठेच्या वार्ता वैभव नाईकांनी करू नये. आमदार वैभव नाईक यांनी मात्र जनतेशी असणारी नाळ तोडणार नाही असं वचन मतदारांना दिलेलं आहे. कितीही दबाव आणला तरी झुकेगा नाही असा नाराही त्यांनी दिलाय. आज खरं तर मी एक सामान्य कार्यकर्ता गेले 8 वर्ष आमदार झालो. तो तुमच्यासारख्या सामान्य लोकांमुळे आणि त्या सामान्य लोकांची नाळ आपण कदापि तोडू देणार नाही आणि या सामान्य लोकांबरोबरच मी शेवटपर्यंत राहणार. मग किती त्रास झाला, किती अडचणी आल्या तर त्या अडचणीचा मार्ग घडून आपण निश्चितपणे उद्योजींशी आणि आपल्या सामान्य लोकांशी एकनिष्ठ राहू असा शब्द या ठिकाणी देतो. राजकारणामध्ये कायमस्वरूपी असं काहीही नसतं. त्यामुळं वैभव नाईकांचा झुकेगा नाहीचा निर्धार कुठपर्यंत टिकतो हे पाहावं लागेल. भरत केसरकर, न्यूज 18 लोकमत, सिंधुदुर्ग. महाराष्ट्राची खबरबात मध्ये आता वेळ झाली एका ब्रेकची. बघत रहा न्यूज 18 लोकमत. जगासोबत चालायचं तर अपडेट राहावंच लागेल. पण रीलच्या जमान्यात वेळ आहे कोणाकडे? पहा ब्रेकलेस आणि ब्रेथलेस बातम्या, 100% बातम्या, संध्याकाळी 6:52 फक्त न्यूज 18 लोकमतवर. ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. सध्याच्या जमान्यात इंजिनाच्या होड्यांचा वापर वाढला असून शिडाच्या होड्या कालबाह्य झाल्यात. मात्र या शिडांच्या होड्यांची परंपरा रायगड जिल्ह्यातल्या आग्राव गावातील कोळी बांधव जपतायत. इथल्या कुंडलिका खाडीमध्ये मोठ्या जल्लोषात शिडाच्या होड्यांची स्पर्धा संपन्न झाली. प्रत्यक्ष स्पर्धेत 8 शिडाच्या होड्या सहभागी झालेल्या असल्या तरी इथले कोळी बांधव आपल्या होड्या रंगीबेरंगी पताकांनी सजवून समुद्रात सहकुटुंब फेरफटका मारत होते. या निमित्तानं एकवीरा देवीच्या पालखीची होडीतून मिरवणूक काढण्यात आली. यावेळेला पारंपरिक वाद्यांच्या तालावर नाचत सर्वांनीच मनसोक्त आनंद घेतला. आणि या सगळ्या महत्त्वाच्या बातम्यांसोबतच महाराष्ट्राची खबरबात मध्ये आता वेळ झाली इथंच थांबण्याची.